पिढीजात आम्ही कांद्याची शेती करत आलेलो आहोत आणि ह्या पिढीजात शेतीमध्ये आम्ही प्रत्येक वेळेस ही खात टाक ती खात टाक, परंतु मी हे शेतीमध्ये बरेच बदल केले आणि त्याच्यामुळे आम्हाला ना या शेतीमध्ये अतिशय फायदा झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक कांद्याला कलर, चकाकी आणि वजन याच्यामध्ये यावर्षी आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. जवळजवळ 25 ते 30% उत्पन्न वाढलेलं आहे आणि मला तर वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी खरंच N20 मेडिसन आणि K44 हे जरूर कांद्याला 100% वापरलेच पाहिजे. त्याचा 101% शेतकऱ्यांना फायदाच होईल. नमस्कार, माझे नाव राजेंद्र वसंतराव बुजाडे, कनेरवाडी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. सुरुवातीला कांदे लावले. कांदे अतिशय 15-20 दिवसानंतर पिवळे दिसायला लागले. पिवळे दिसल्यानंतर मी तुमचे मान्सून क्रॉप सायन्सचे प्रतिनिधी तुषार बोरसे माझ्याकडे आले. त्यांनी मला N20 आणि मेडिसनचा स्प्रे सांगितला. मी त्या पद्धतीने मी N20 आणि मेडिसनचा स्प्रे केल्यानंतर 5-6 दिवसातच कांदे एकदम निळेगार दिसायला लागले. त्यानंतर जवळजवळ 70 ते 75 दिवसानंतर कांद्याची मांड होत नव्हती आणि कांदे खाली उतरत नव्हते. तर त्याच्यासाठी मी परत त्यांना विचारणा केली, बाबा काय करावा? तर त्यांनी मला सांगितलं का K44 सोड. मी त्यांना सांगितलं, अरे बाबा K44 सोडायला कमीत कमी 30 दिवस तरी लागतील, कारण पोटॅश लागू व्हायला 25 ते 30 दिवस लागते असं आम्ही बरेच वेळा ऐकलं होतं. त्या पद्धतीने परंतु त्यांनी मला सांगितलं तुम्ही एवढ्या वेळेस याला सोडून पहा. मी ते K44 सोडलं आणि त्याच्यानंतर 8च दिवसात मला रिझल्ट दिसायला लागले. हे पहा तुम्ही, हे कांदे आता मी काढलेले आणि ह्या कांद्याला कलर, वजन आणि चकाकी एकदम अतिशय जबरदस्त आलेली आहे. आणि मला सुद्धा असं वाटतंय का प्रत्येक शेतकरी बंधूंनी का हे 70 ते 75 दिवसाच्या नंतर हे K44 सोडलं पाहिजे. मला पण त्याचा फायदा झाला, त्या पद्धतीने तुम्हाला पण फायदा होईल असं मला वाटतं. धन्यवाद.